नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, जे विद्यार्थी MSBTच्या अंडर आहेत, अशा विद्यार्थ्यांना हे तर समजलं की रिझल्ट लागणार आहे 24 तारखेला. बट सर, आम्हाला असं सांगा की फर्स्ट इयरचे पेपर कसे चेक झाले, सेकंड इयरचे कसे झाले, फायनल इयरचे कसे चेक झालेले आहेत. ठीक आहे, हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे. त्याचबरोबर काही ऑटोनॉमस कॉलेजेसचा रिझल्ट जो आहे हा डिस्प्ले झालेला आहे. ठीक आहे, जसं की या ठिकाणी बघा, हे आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर, है ना. यांचा रिझल्ट जो आहे तो 13 तारखेला डिस्प्ले झालेला आहे. या ठिकाणी नोटीस पण आलेली होती. तिथलेही भरपूर सारे सबस्क्रायबर आहेत आमचे. त्याच्यामधनं त्यांचा हे घेऊन मी त्याचं ॲनालिसिस वगैरे केलेलं आहे. 13/6/25ला लागलेला आहे रिझल्ट त्यांचा. तर त्याचंही ॲनालिसिस करून मी तुम्हाला सांगेलच की काय नेमकं काय पोझिशन आहे, कसा पेपर वगैरे चेक झालेले. ठीक आहे. आता ॲज RSCचा पार्ट म्हणून मला माहिती आहे, स्वतः आम्ही पेपर चेक केलेले, कसे पेपर चेक झालेले आहेत. फर्स्ट इयर सगळ्यात अगोदर सांगतो. फर्स्ट इयरचे पेपर हे डिजिटली चेक झालेले होते. त्याचा बेनिफिट हा राहणार आहे तुम्हाला की फोटोकॉपी जी आहे ही तुम्हाला तिथल्या तिथं मिळणार आहे. म्हणजे जास्त लोड राहणार नाही आहे. कारण डिजिटली तुमचे कॉम्प्युटरवरती जरी चेक झालेले असले तरी चेक करणारे हे फॅकल्टी होते, कॉम्प्युटरनं स्वतः चेक केलेले नाही आहेत, है ना. हे गोष्ट करतोय डिजिटल इव्हॅल्युएशन सेंटर DECची, जे विद्यार्थी के स्कीममधले फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांची. ओके. त्यांचे थेअरी पेपर जे होते ते पण काय झालेले आहेत, कॉम्प्युटरवरती चेक झालेले आहेत. फॅकल्टीनं चेक केलेले आहेत. कॉम्प्युटरवरती स्कॅन केलेली कॉपी आलेली ती मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला त्याच्यावरती सांगितलेलं आहे. ठीक. हे झालं फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क म्हणजे दिलेलेच आहेत. बघा, फर्स्ट इयरमध्ये ज्यांनी बाय लँग्वेज, ज्या कॉलेजला बाय लँग्वेज होतं, लँग्वेज मिक्स जरी केली असेल, मराठी इंग्लिश अशी मिक्स जरी लँग्वेज केलेली असेल तरीही विद्यार्थ्यांना चांगले मार्क, म्हणजे क्वेश्चनशी रिलेटेड जर लिहिलेलं असेल तर चांगले मार्क भेटलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही घाबरून जायची गरज नाही आहे फर्स्ट इयरचे विद्यार्थी. आणि ऑलरेडी तुमची कंबाईन पासिंग असल्यामुळे मोस्ट ऑफ द स्टुडंट हे पास होणार आहेतच. ठीक आहे. फर्स्ट इयरमध्ये बघा, डिफरंट ब्रँच आहेत, त्याच्यावरती डिपेंड असतं की तुम्ही सेकंड इयरला KT वगैरे लागेल की नाही. तर जनरली ज्या विद्यार्थ्याचे 3 विषय बॅक राहणार आहेत ते सर्वच्या सर्व विद्यार्थी सेकंड इयरला जाऊ शकतात. त्यांना इयर डाऊन लागत नाही, त्याला म्हणतो आपण YD लागत नाही, है ना, किंवा एक्स विद्यार्थी होत नाही. सेकंड इयरला तो जातोच, त्यामुळे घाबरायची गरज नाही. ठीक आहे. तर हे झालं फर्स्ट इयरचे विद्यार्थी. आता बघूया सेकंड इयरचे विद्यार्थी. आता सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पेपर जे आहेत आता मॉडरेट चेक झालेले असतात. आता बघा, के स्कीम आहे, फर्स्ट टाईम त्यांचे सब्जेक्ट आलेले आहेत सेकंड इयरला, त्यामुळे त्यांची पण कंबाईन पासिंग आहे. आणि मार्क्स जे दिलेले आहेत, तर बघा, मार्क्स हे तुम्हाला क्वेश्चनशी रिलेटेड जे ॲन्सर लिहिलेले आहेत त्यांना बऱ्यापैकी मार्क दिलेले आहेत. आणि जास्त काही कट केलेले मार्क नाही आहेत सेकंड इयरचे. ओके. के स्कीम जरी असेल तरीही बऱ्यापैकी तुम्हाला चांगले मार्क दिलेले आहेत. आता यातले बघा, सेकंड इयरचे काही विषय जे आहेत, जसं की प्रोडक्शन प्रोसेस म्हणून मेकॅनिकलचा विषय होता, तर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आलेले होते, है ना. अजून 2-3 सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये पण काही क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आलेले होते. तर त्या पेपरला त्या विद्यार्थ्यांना जेवढे काही क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आलेले होते तर तेवढ्याचे फुल मार्क्स मिळतील विद्यार्थ्यांना. त्यामुळं बिंदास्त राहा तुम्ही की पेपर अवघड गेला, हे झालं ते झालं, घाबरून जायची गरज नाही. जसं की मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, बऱ्याचशा कॉलेजने कंप्लेंटही केल्या होत्या की असे एवढ्या मार्काचे सिलेबसच्या बाहेरचे क्वेश्चन वगैरे आलेले आहेत. तर त्याचाही कन्सिडर करतील ते, आणि तुमचे मार्क जे आहेत ते त्या ठिकाणी मिळतील. जे क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आहेत त्याचे फुल मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. हे झालं अबाउट सेकंड इयर. आता बघा, जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत आता सध्या आणि त्यांची इंटर्नशिप सुरू असेल, इंटर्नशिप ही कंपल्सरी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचे मार्क हे तुमचे 5th सेमिस्टरमध्ये ॲड होतात. जर एखादा विद्यार्थ्यानं इंटर्नशिप केली नाही तर अशा विद्यार्थ्याला फायनल इयरला तो इलिजिबल होत नाही. त्यामुळे इंटर्नशिप तुम्ही जर अजूनही गेलेले नसाल तर कुठेतरी जा, आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, है ना.
जेवढा ड्युरेशन दिलेलं आहे MSBTनं तेवढ्या ड्युरेशनचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेलच, अदरवाईज तुम्हाला फायनल इयरलाच जाता येणार नाही. ठीक आहे. हां, हे झालं. आता बघा राहिले प्रश्न फायनल इयरचे विद्यार्थी. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे भरपूर मेसेजेस येत आहेत मला, की सर एक विषय ऑनलाईनचा खराब गेलेला आहे, खूपच खराब गेलेला आहे ना? तर त्याच्यामध्ये खूप कमी मार्क पडत आहेत, तर पास होईल का? आहे ना? तर ग्रेस मार्क लागेल का? ऑनलाईन पेपरमध्ये वाढवून देतात का मार्क? तर ऑनलाईन पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो मार्क वगैरे काही वाढवून देत नाहीत. तुम्हाला जेवढे मार्क पडलेले आहेत तेवढेच राहतात. फक्त जर तुमचा तेवढाच विषय जर बॅक असेल, तुम्हाला 10 मार्क जर कमी पडत असतील, जसं की फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना पासिंगसाठी 28 मार्क कंपल्सरीच आहेत, बरोबर? तर एखाद्या विद्यार्थ्याला ऑनलाईनचा जो पेपर अवघड गेलेला आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 18 मार्क तरी पाहिजेच. जर 18 पेक्षा एकही मार्क कमी आला, 17 मार्क जर आले, तर तो विद्यार्थी फेलच राहणार. त्या विद्यार्थ्याचा एकही विषय जर बॅक असेल तर तो ॲडमिशन प्रोसेसमध्ये इलिजिबल राहत नाही. ठीक आहे. आणि लगेच आपली MSBTची री एक्झाम होते असं नाही, बरोबर? आता जे कॉलेज ऑटोनॉमस आहेत, ऑटोनॉमस कॉलेजेसचे लगेच काय होते, री एक्झाम होत असते आणि ते मुलं पासही होतात. ते विद्यार्थी री एक्झाम झाल्यानंतर, पास झाल्यानंतर ते याच्यामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग पण घेऊ शकतात. बट आपले जे जनरल MSBTच्या अंडर आहेत त्यांची री एक्झाम वगैरे काही होणार नाही किंवा होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखादा विषय बॅक असला तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता येणार नाही. ठीक आहे. हे झालं ॲडमिशनबद्दल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन होता की एखादा विषय राहिला तर काही होतं का ऑनलाईन पेपरचं, ते पण सांगितलं. आता बघा फायनल इयरचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर पेपर नेमके चेक कसे झालेले आहेत. फायनल इयरचे विद्यार्थी मित्रांनो चांगले बऱ्यापैकी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे पेपर चांगलेच चेक केलेले आहेत. आता मी स्वतः पेपर चेक करायला होतो, तर त्या ठिकाणी जर कोणी समजा 24-25 मार्कापर्यंत जर आला तर त्याला मी बॅक ठेवलेलं नाही, डायरेक्टली त्याला 28 वरती नेऊन सोडलेलं आहे. म्हणजे तो विद्यार्थी त्या ठिकाणी पास होतोच. ओके. हां. आणि जर काही विद्यार्थ्यांचे बघा 15-16 मार्क जर येत असले तर आम्ही काय केलेलं आहे, त्याला 18 मार्कापर्यंत आणून सोडलेलं आहे. म्हणजे काय होईल, त्याला ॲटलिस्ट तेवढा विषय जर बॅक राहिला तर 10 मार्काचा कोंडो लागून तो विद्यार्थी पास होऊन जाईल. ओके. हां. आता राहिला प्रश्न काही ऑटोनॉमस कॉलेजेसचे रिझल्ट जे लागलेले आहेत, तर रिझल्ट ॲनालिसिस सांगायचे. तर मोस्ट ऑफ जे ऑटोनॉमस कॉलेजमध्ये रिझल्ट लागलेले आहेत, जवळपास सगळे 98% मुलं पास आहेत फायनल इयरचे. ठीक आहे. त्यामुळं फायनल इयरचे व्यवस्थित पेपर चेक झालेले आहेत आणि जे 2% राहिलेले आहेत बॅकलॉगवाले, ते विद्यार्थी री एक्झाममध्ये देतीलच आता. ऑटोनॉमसची गोष्ट करतोय. आणि आपले जे जनरल MSBTचे विद्यार्थी आहेत त्यांचंही पेपर चांगल्या पद्धतीने चेक झालेले फायनल इयरचे. त्यामुळे विश यू ऑल द बेस्ट सर्वांना. आणि डायरेक्ट सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस लवकरच सुरू होईल तुमचा रिझल्ट लागल्यानंतर. आणि जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो जॉईन करून घ्या. कारण मी तुम्हाला रजिस्ट्रेशनपासून ते पूर्ण ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत जी काही प्रोसेस आहे ती सर्वच्या सर्व प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.